तुझ्यात हरवले मी भाग 6. सकाळी सायली आणि आदित्य दोघेही आपापल्या रूममध्ये आंघोळीसाठी गेले. जवळपास 20 मिनिटांनी आदित्य बाथरूममधून बाहेर आला आणि पटकन तयार झाला. टाईम पाहताच तो घाईघाईने रूम बाहेर पडायला निघाला. पण अचानक त्याला लाईट बंद करण्याची आठवण झाली. कालच सायली याच गोष्टीवरून त्याच्यावर चिडली होती. त्यामुळे आठवत्याच त्याने सगळे स्विच व्यवस्थित बंद केले. दरवाजा लॉक करून तो बाहेर आला आणि चालता चालता त्याची नजर सहज सायलीच्या रूमकडे गेली. दरवाजा बंद होता म्हणून तो पुढे निघाला. पण पॅसेजच्या शेवटी पोहोचताच त्याची नजर डावीकडे गेली आणि पुढच्या क्षणी तो जागेवरच थबकला. त्याचे डोळे मोठे झाले. हे काय? त्याचे ओठ हलत होते पण आवाज बाहेरच येत नव्हता. समोरचे दृश्य पाहून त्याला अक्षरशः धक्का बसला होता. इतक्यात मंद घंटीचा आवाज कानावर पडला आणि तो भानावर आला. पूजा? सायली? आदित्य अविश्वासाने समोर पाहत होता. घराच्या कोपऱ्यातल्या छोट्याशा मंदिरासमोर सायली उभी होती. गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती, समोर लावलेला दिवा आणि हातात अगरबत्ती घेऊन ती शांतपणे पूजा करत होती. एका हातात घंटी, दुसऱ्या हातात अगरबत्ती. आजपर्यंतचा सगळ्यात मोठा शॉक आदित्यला बसला होता. कालपर्यंत शॉर्टमध्ये फिरणारी, बिनधास्त बोलणारी सायली आज साध्या कुर्तीत आणि प्लाझोमध्ये देवासमोर उभी होती. आदित्य तर छातीवर हात ठेवून तिला पाहतच राहिला. सायली अगरबत्ती फिरवत आणि तिची नजर आदित्यवर पडली, पण तिने काहीच रिॲक्शन दिली नाही. ती पुन्हा शांतपणे देवासमोर उभी राहिली. हात जोडून तिने डोळे मिटले आणि नकळत आदित्यचे हातही जोडले गेले. तो अजूनही तिला शॉकमध्ये पाहतच होता. सायली आणि पूजा? हे कसं शक्य आहे यार? मला वाटते मी स्वप्न बघतोय, असं म्हणत त्याने स्वतःला चिमटा काढला. आऊच! त्याच्या तोंडून आवाज निघताच सायलीने मागे वळून पाहिलं. काय झालं? पुन्हा मला भूत समजलास का? ती हसत म्हणाली. आदित्य अजूनही गोंधळलेलाच होता. नाही, पण तू आणि पूजा? त्याने मंदिराकडे बोट दाखवलं. सायलीने शांतपणे उत्तर दिलं. हो, पूजा करते मी. त्यात एवढं शॉक होण्यासारखं काय आहे? म्हणजे मला वाटलंच नव्हतं तू असं काही करत असशील. सायली हलकच हसली. लोकांना माझ्याबद्दल खूप गैरसमज असतात. इतकं बोलून ती किचनकडे निघून गेली. आदित्य तिच्या मागे जात म्हणाला. ओ, म्हणजे रोज तुझी आई पूजा करत असेल ना? आज ती नाही म्हणून तू करत असशील. सायलीचे पाय क्षणभर थांबले. तिच्या चेहऱ्यावरही स्माईल हलकीशी फिकी झाली. पण पुढच्या सेकंदाला तिने स्वतःला सावरलं. एवढंच उत्तर देत ती दूध गरम करायला लागली. आदित्यला तिच्या आवाजातला बदल जाणवला, पण त्याने विषय पुढे वाढवला नाही. काही वेळात दोघे मिळून नाश्ता तयार करू लागले. सायली टोस्ट बनवत होती तर आदित्य फळं कापत ज्यूस तयार करत होता. मध्येच सायलीनं विचारलं, इतकं हेल्दी कोण खातं सकाळी? आदित्य हसला. जिमला जायचो ना मी, म्हणून सवय लागली. ओ, म्हणून एवढा फिट आहेस तर? सायलीच्या तोंडून नकळत निघालं. आदित्यने लगेच भुवया उंचावल्या. काय म्हणालीस? काही नाही, सायली पटकन दुसरीकडे बघत म्हणाली. आदित्यच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. तेवढ्यात बाहेरून डोअरबेल वाजली. मी बघते, सायली म्हणाली आणि दरवाजाकडे गेली. दरवाजा उघडताच बाहेर उभी असलेली मध्यमवयीन म्हणजेच वॉचवुमन बाई हसून म्हणाली, गुड मॉर्निंग मॅडम. त्यांच्या हातात दूध आणि काही सामानाची पिशवी होती. गुड मॉर्निंग कविताताई, सायली हसत म्हणाली. आदित्यही बाहेर आला आणि त्या बाईकडे पाहत राहिला. कविताताईची नजर त्याच्यावर पडताच त्या थोड्या थांबल्या. अरे, घरात पाहुणे आहेत वाटतं, त्यांनी मिश्किलपणे विचारलं. सायली शांतपणे म्हणाली, पीजी आहे माझा, काही दिवस राहणार आहे. आदित्यने हलकंसं स्माईल केलं. कविताताईनेही मान हलवली, पण त्यांच्या नजरेत अजूनही थोडं कुतूहल होतं. थोड्या वेळाने तिघे मिळून नाश्ता करायला बसले. सायली अधूनमधून आदित्यला घराच्या सूचना देत होती. फ्रीजमध्ये रेडी टू ईट पॅकेट्स आहेत, भूक लागली तर बनवून खा. आणि हो, किचन अस्ताव्यस्त करू नकोस. जी मॅडम.
आदित्य मुद्दाम म्हणाला. सायलीने डोळे बारीक केले. परत मॅडम म्हणालास तर खरंच कामाला लावेन तुला. अरे आधी लावलेस ना, तो पुटपुटला. काही बोललास? नाही नाही, आदित्य पटकन म्हणाला. कविताताई दोघांचं बोलणं ऐकून मंद हसू लागल्या. तुमची दोघांची छान जोडी जमते बरं का भांडायला, त्या हसत म्हणाल्या. हे एक तास सायली आणि आदित्य दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. काय? दोघेही एकाच वेळी बोलले आणि पुढच्या क्षणी कविताताई मोठ्याने हसू लागल्या. सायलीने लाजल्यासारखं चेहरा दुसरीकडे फिरवला तर आदित्यच्या ओठांवर नकळत स्मित उमटलं. सायली ऑफिसला जाण्यासाठी तयार व्हायला तिच्या रूममध्ये गेली होती तर आदित्य भांडी घासत होता. सायलीच्या रूमचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज येताच आदित्यने भांडी घासणं थांबवलं आणि मागे वळून पाहिलं. तोंड वाकडं करत तो पुटपुटला. काय आहे ही मुलगी, काहीच कळत नाही. कधी एक मूड तर कधी दुसरा. अगदी गिरगिटासारखे रंग बदलतात हिचे. असं म्हणत त्याने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःला समजावत म्हणाला. सोड ना आदित्य, फक्त 1 महिना राहायचं आहे इथे. कसा अशा कितीतरी लोकांना तू आयुष्यात हँडल केलंय. ही सायली काय चीज आहे, तिच्याशीही निभावून नेईन. मला फक्त माझं काम करून निघायचं आहे. असं म्हणत तो पुन्हा काम करू लागला. थोड्याच वेळात सगळी भांडी धुवून झाली. इतकंच नाही तर त्याने गॅसही स्वच्छ केला, किचनचं प्लॅटफॉर्म पुसलं आणि सगळं चमकदार करून टाकलं. काम संपल्यावर त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आलं. झालं एकदाचं, आता जरा हे घर नीट पाहून घेतो. आलो तेव्हापासून नीट पाहिलंच नाही. सकाळी मंदिर पाहून शॉक बसला होता. आता अजून काही सरप्राईज निघायच्या आधी घर बघून घेतो. तो हसत हसत किचनमधून बाहेर आला. घरात शांतता होती. फक्त भिंतीवरच्या घड्याळाचा टिकटिक आवाज ऐकू येत होता. किचनच्या उजव्या बाजूला एक खिडकी होती. तिच्या खाली एक टेबल होतं ज्यावर काही पुस्तके आणि 2 छोटे बोन्साई प्लांट्स ठेवलेले होते. आदित्यने एक पुस्तक हातात घेतलं पण 2 सेकंदातच परत ठेवलं. वाचायला शौक असायला हवा ना आधी, तो स्वतःशी हसत म्हणाला. भिंतीवर काही सुंदर पेंटिंग्स लावलेली होती, साधी पण खूप शांत वाटणारी. पुढे तो हॉलमध्ये आला. सोफा, टीव्ही, छोटे शोपीस, काही मूर्ती आणि प्रत्येक गोष्टीत एक नीटनेटकेपणा होता. सायलीला इतकं इस्थेटिक सेन्स आहे, तो स्वतःच आश्चर्याने म्हणाला. इतक्यात त्याची नजर मंदिराकडे गेली. तो काही क्षण तिथेच उभा राहिला. सकाळी पूजा करत उभी असलेली सायली त्याच्या डोळ्यासमोर आली. हलकंसं हसत त्यानेही गणपतीसमोर हात जोडले. मग त्याची नजर एका काचेच्या शोकेसवर गेली. त्यात काही ट्रॉफीज ठेवलेल्या होत्या. त्याने जवळ जाऊन पाहिलं. बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द इयर, बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर, दोन्ही ट्रॉफीवर सायलीचं नाव होतं. आदित्यने भुवया उंचावत म्हटलं, इम्प्रेसिव्ह. म्हणजे मॅडम फक्त ॲटिट्यूड नाही, कामातही भारी आहेत तर. तो अजून बघत असतानाच त्याची नजर एका मोठ्या फ्रेम केलेल्या फोटोवर गेली. दुरून पाहिलं तर हिरव्या झाडासारखं दिसत होतं, पण जवळ गेल्यावर त्याला एका मुलीचा चेहरा दिसू लागला. हिरव्या रंगात मिसळलेले केस आणि त्या चित्रात खोलवर लपलेल्या तपकिरी डोळे. आदित्य त्या डोळ्यात हरवून गेला. हे डोळे कुठेतरी पाहिलेत, तो हळूच म्हणाला. तेवढ्यात सायलीच्या रूमचा दरवाजा जोरात उघडला. आदित्य दचकला आणि मागे वळून पाहिलं आणि पुढच्या क्षणी तो पुन्हा स्तब्ध झाला. सायली बाहेर येत होती. काळी टाईट जीन्स, पांढरा टी शर्ट, त्यावर काळं शर्ट, उंच पॉनीटेल, डोळ्यांवर सनग्लासेस, मोठे सिल्वर इयरिंग्स तिच्या गालाला स्पर्श करत हलत होते. ती फोनमध्ये काहीतरी टाईप करत चालत होती. आदित्यचं हृदय अक्षरशः धडधडू लागलं. त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. सायलीने वर पाहिलं आणि त्याला तसाच बघताना पाहून विचारलं, आदित्य? पण तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता. ती 2 पावले पुढे आली. टेटससारखा का उभा आहेस? नाही, मी फक्त घर बघत होतो, आदित्य अडखळत म्हणाला. सायलीने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. घर बघत होतास की काही वेगळंच? नाही, तसं काही नाही, तो लगेच म्हणाला. सायलीने खांदे उडवले. ठीक आहे, मी निघते आता. संध्याकाळी 6:30पर्यंत येईन. आदित्यने मान हलवली. दाराजवळ पोहोचताच सायली म्हणाली, आणि हो, लाईट्स बंद ठेवायच्या लक्षात ठेव. आणि बाहेर जायचं असेल तर दुसरी की तिथे आहे. मला कुठे जायचं नाही, आदित्य सहज बोलून गेला.
सायली हसली. मी जर म्हणाले होते. आदित्यला स्वतःची चूक कळली. तो काही बोलला नाही. सायली बाहेर गेली. आदित्य दारात उभा राहून तिच्याकडे पाहत राहिला. काल लूज कपड्यात दिसणारी ती आज पूर्ण वेगळीच दिसत होती. त्याचं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं. सायली गेटजवळ उभ्या असलेल्या कविताताईसोबत काही बोलत होती. थोड्याच वेळात एक कॅब आली. सायली बसली आणि कॅब निघून गेली. कॅबमध्ये बसून तिने एकदा मागे वळून पाहिलं. दारात उभा असलेला आदित्य अजूनही तिच्याकडेच पाहत होता. सायलीने डोळे मिटले आणि मनात पुटपुटली, नाही सायली, पुन्हा कोणावर विश्वास ठेवायचा नाही. आता तुला कोणाची गरज नाही. इकडे आदित्य अजूनही दाराला टेकून उभा होता. हे माझ्यासोबत काय होतंय? तो स्वतःशीच म्हणाला. मग अचानक त्याने स्वतःला सावरलं. नो आदित्य, तू हे करू शकत नाहीस. एक खोल श्वास घेत तो सरळ आपल्या रूममध्ये निघून गेला. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं? आदित्य सायलीच्या घरी 1 महिना पीजी म्हणून आलेला आहे, तर आदित्यला सायलीवर प्रेम होईल का? आणि ही कथा नक्की आदित्य आणि सायलीचीच लव्ह स्टोरी आहे का? हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहत रहा तुझ्यात हरवले मी. या कथेचा आजचा पार्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला शेअर करा आणि तसेच आवडल्यास लाईक करा. चला तर मग भेटूया तुझ्यात हरवले मी भाग 7 मध्ये. धन्यवाद.